सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा शासन मान्यता नसणाऱ्या नागरिकांना उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका कथित बोगस डॉक्टर विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 3 येथील गजानन क्लिनिक मध्ये एक व्यक्ती बेकायदेशीररित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष सुभाष वैरागड यांच्याकडे प्राप्त झाली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संबंधित क्लिनिक मध्ये विश्वास खैरनार हा डॉक्टर सुवर्णा खैरनार यांच्या नावाचा वापर करून त्या खुर्चीवर बसून रुग्णांची तपासणी करत असल्याचं निदर्शनास आलं। शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिनेश राठोड यांना निलंबित करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी मंगळवारी रात्री याबाबतचे आदेश काढले। या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून आर्थिक गुन्ह्याच्या तपासाचा पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठी चुरस पाहायला मिळते। अनेक दिग्गजांनी जिल्हा बँकेसाठी कंबर कसली असून हातही सैल सोडल्याचं दिसतंय। त्यामुळे यावर्षी निवडणूक तालुक्यात चांगलीच गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणात तालुक्याला नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळत आलंय। ज्येष्ठ नेते स्वर्गीय भाऊसाहेब हांडे दीर्घकाळ जिल्हा बँकेचे संचालक होते। बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं। त्यांच्या पश्चात त्यांचे शिष्य व बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर गेल्या 25 वर्षापासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवडून येत आहेत। मागील निवडणुकीत तर त्यांची बिनविरोध निवड झाली होती। मात्र तालुक्याच्या बदलत्या राजकारणामुळे आता त्यांच्या वर्चस्वाला अनेकांनी आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला। मात्र तरी सोसायटी मतदारसंघात झालेल्या ठरावामध्ये त्यांनाच मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या सर्वात जास्त असल्याचं सांगितलं जात आहे। मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना सहभागी करून घेतलाय। प्रत्येक मतदार केंद्रावर BLOच्या मदतीसाठी राजकीय पक्षांनी BLA नियुक्त केला आहे। नगर जिल्ह्यातील 3830 मतदार केंद्रावर 12,074 BLA नियुक्त करण्यात आले असून सत्ताधारी भाजपाला 2, राष्ट्रवादी काँग्रेस 7 आणि शिवसेनेला 9 मतदारसंघात 100% BLA नियुक्त करता आले नाही। नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोटात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचं आगमन अधूनमधून होत आहे। इगतपुरी तालुक्यातील बावली तुडुंब भरलाय। या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। दारणा 70%, गंगापूर 76% पोहोचलाय। दारणा समूहाच्या धरणाच्या पाणलोटात काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात इगतपुरी येथे 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। घोटीला 71, बावलीला 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। भामला 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वाकीला 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दारणा धरणाला 171 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झालंय। वाकीमध्ये 34 दशलक्ष घनफूट, बावलीत 76 दशलक्ष घनफूट, भाम मध्ये 96 दशलक्ष घनफूट असं पाणी नव्याने दाखल झालंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारीपासून आषाढ सरींनी तांडव नृत्य करण्यास सुरुवात केल्याने 1139 दशलक्ष घनफूट क्षमतेने भंडारदरा धरण आज 75% भरणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि तिथून थेट अरबी समुद्रापर्यंत पसरलेली द्रोणीय पट्टा यामुळे मान्सून अत्यंत सक्रिय झालाय. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण कडा, सह्याद्रीच्या रांगा आणि घाट माथ्यावर आषाढी सरी जोरदार कोसळू लागल्यात. सातत्याने मागणी करूनही खरीप हंगामासाठी युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करत आक्रमक होत नाशिक पुणे महामार्गावर काल मंगळवारी 1.5 तास रस्ता रोको केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शासकीय बफर स्टॉक मधून युरिया उपलब्ध करून दिल्याने थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपला रस्ता रोको मागे घेतला. नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी युरियाच्या उपलब्धतेसाठी काल भव्य रस्ता रोको केला. सुमारे 1.5 तास माहिती सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. आंदोलन अधिक आक्रमक होत असल्यामुळे काही शेतकरी व प्रशासनाने थोरात यांना या आंदोलनात मध्यस्थीची विनंती केल्याने त्यांच्या मध्यस्थीने मार्ग निघाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील हॉटेल सुप्रीम व काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार मध्ये अनैतिक व्यापार चालवला जात असल्याचं पोलीस अहवालातून निदर्शनास आल्याने संबंधित दोन्ही आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले. भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केलाय. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या कारवाईबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने नांदूर येथे छापा टाकून महाराष्ट्रात विक्री प्रतिबंधात्मक असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित मावा जप्त केलाय. या कारवाईत सुमारे 75,168 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संशयिताला अटक करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी नांदूर बस स्थानकासमोर एका घरावर छापा टाकून जावेद राजू शेख याच्या ताब्यातून 110 किलो सुगंधी तंबाखू मिश्रित मावा, विशेष कंपन्याचा गुटखा, तंबाखू, वजन काटा, मावा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केलं. रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या नवीन कार्यकारिणीचा उपग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये डॉक्टर पुरुषोत्तम बिहानी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या पदग्रहण समारंभात डॉक्टर पुरुषोत्तम बिहानी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तर डॉक्टर गजानन लोंढे यांनी सचिव आणि अशोक लबडे यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेली रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल डॉक्टर हरिप्रसाद सोमानी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिवादन करत सेवा व समर्पण म्हणजेच रोटरी असल्याचं सांगितलं. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत असं आवाहन त्यांनी केलं. नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम बिहानी यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी संवर्धन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत रोटरीच्या सेवाभावी परंपरेला अधिक बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते द्वारकानाथ लाहोटी यांनी बस स्थानकावरील पाणलोटाच्या नूतनीकरणासाठी 1 लाख रुपयांची मुदत जाहीर केली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या पदग्रहण सोहळ्याने रोटरी क्लबच्या नव्या कार्यकाळाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.